के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मीरा भाईंदरचा आता जो 2024 रोजी झालेला जो काय रिसेंट झालेला पेपर आहे आता जुलै महिन्यामध्ये, त्याचं इन डिटेल जे काही ॲनालिसिस आहे, त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन आहे हे करायला सुरुवात केलेली आहे। याच्या अगोदर आपले मराठीचे पार्ट पडलेले, ते देखील ज्यांनी कोणी पाहिले नसतील ते मराठीचे 2 पार्ट पाहून घ्या। या डिस्कशनमध्ये आपला ॲप्रोच हाच असणार आहे की ऑप्शनवरून उत्तरं कशी काढली पाहिजे, त्याच्यानंतर फास्ट पेपर कसा सॉल्व केला पाहिजे। या पेपरला 80 मार्क्स तुम्हाला पडणं सोपं होतं बाबा। 20-20-20चे जरी 4 पॅटर्न केले तरी आता आजच्या लेक्चरला आपण बुद्धिमापन घेणार आहे। तर ह्या बुद्धिमत्तामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की 20 क्वेश्चन 100% इझी होते, फक्त तुम्ही तिथं शांत राहणं अपेक्षित होतं। जो मुलगा तिथं शांत राहिला त्याला 100% त्या ठिकाणी 80 मार्क पडण्यासारखा पेपर होता। आणि 40 मार्क तर चांगल्या मुलांना ग्राउंडला मिनिमम 40 मार्क तर पडतातच, 40, 42, 45, 47च्या घरामध्ये असतातच। 121 हे ओपन जनरलचं मेरिट होतं, कास्टचं त्याच्या कितीतरी पटीनं खाली होतं। म्हणजे तुम्ही विचार करा की मुंबईचं देखील मेरिटची परिस्थिती अशाच पद्धतीनं राहणार आहे जर पेपर याच पॅटर्नवरती आला तर। त्याच्यामुळे या पेपरचा तुम्ही बारकाव्यानं अभ्यास करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। तर आपला मीरा भाईंदरचा पेपर घेण्याच्या अगोदर काही प्रमोशनचा पार्ट, के सागर पब्लिकेशनचं होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचं त्या ठिकाणी उत्तरे व स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेले आहे। 78 प्रश्नपत्रिकांचा अत्यंत उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। 2023 मधल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण व शहरी पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालक पोलीसच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPF व IRBच्या आहेत। त्या ठिकाणी 12 प्रश्नपत्रिकांचं सविस्तर पद्धतीने विश्लेषण दिलेलं आहे, शिवाय चालू घडामोडी इन्क्लूड करून हे पुस्तक बनवलेलं आहे। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती आहे आपली संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय कव्हर केलेले आहेत, शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका प्लस 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर उत्तरे व स्पष्टीकरणासह दिलेले। स्पष्टीकरण असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। 7000 प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न, तक्ते, मुद्दे, विवेचन या माध्यमातून हे पुस्तक बनवलेले आहे आणि अत्यंत उपयुक्त दर्जेदार असं पुस्तक या ठिकाणी हे बनवलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल निवडक 25 प्रश्नपत्रिका, त्यांचं विश्लेषण व स्पष्टीकरण असं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असतं की जे काय महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचालनालय आहे त्याने या पुस्तकाला सर्वोत्तम पुस्तक म्हणून दर्जा दिलेला आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात, पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतूकविषयीचे कायदे, हे आपलं नवीन एडिशन त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे। त्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे कायदे, वेगवेगळे सिम्बॉल्स असतील, त्याचबरोबर 2023 मध्ये झालेल्या 21 मध्ये झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं जेवढे प्रश्न असतील, शिवाय मोटार वाहन दुरुस्ती जो काय अधिनियम आहे 2019चा, तो देखील या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेला आहे। त्याच्यानंतर आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं पुस्तक आहे, जे चालू घडामोडी 2024च्या सह त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तुम्ही पाहू शकता की अशोक सराफ यांचं चित्र या ठिकाणी पुस्तकाला लावलेलं आहे, ज्यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार भेटलेला आहे, ऑस्कर पुरस्कार जे विजेते आहेत ते। आणि हे जे काही जीकेचे पुस्तक आहे हे खास पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त, म्हणजे इम्पॉर्टंट काय अशा पद्धतीचं हे पुस्तक तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर मराठीचं पुस्तक, त्याच्यात शब्दसंग्रह, आपण मीरा भाईंदरचा पेपर पाहायला सुरुवात केलेला आहे। मीरा भाईंदरचा पेपर पाहत असताना आपली एक गोष्ट लक्षात आली की ते शब्दसंग्रह जो आहे त्याच्यावरती पकड ठेवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। म्हणजे जे एक्झामिनर आहेत ते जास्तीत जास्त शब्दशक्ती असेल, समानार्थी शब्द असेल, अलंकारिक शब्द असेल, याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर के सागर पब्लिकेशनचा जो काही शब्दसंग्रह आहे तो MPSCची जी काही एक्झाम होते त्याच्यामध्ये अत्यंत दर्जेदार असा बनवलेला हा शब्दसंग्रह आहे। तर ह्या शब्दसंग्रहामध्ये, या पुस्तकामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं इन्क्लूड केलेलं आहे। या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य असं की जे काय महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचालनालय आहे, या संचालनालयानं या पुस्तकाला उत्तम पुस्तक, सर्वोत्तम पुस्तक असा दर्जा दिलेला आहे। साधारणतः 1000 वाक्यप्रचार, 500 म्हणी आणि 20,000 MCQ साधारणतः कव्हर होतील असं ही 30 वर्षापासूनची परंपरा असलेलं मराठीचं आपलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित प्राध्यापक हुमने सरांचं पुस्तक आहे आणि आपला हा मीरा भाईंदरचा पेपर
या मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये मराठी पाहिलं होतं. तर या मराठीमध्ये जे काय 2 लेक्चर बघितले, ह्या 2 लेक्चरमध्ये मराठीचे सगळेचे सगळे आपण क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आणि आजच्या पेपरला आपण बुद्धिमापन घेणार आहे. 2 पार्टमध्ये आपण बुद्धिमापन घ्यायचं. ऑप्शनवरून कसं जाता येईल, सोपं कसं करता येईल, जे आपण अभ्यास केलाय ते सुरुवातीला क्वेश्चन उचलले पाहिजेत, या अँगलनं आपण क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत. आता बघा, हा मीरा भाईंदरचा पेपर आहे. तर त्या मीरा भाईंदरच्या पेपरच्या आपण 10 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत मराठी, 11 नंबरचा क्वेश्चन हा बुद्धिमापनचा आहे. हा अत्यंतिक सोप्पा कॅटेगरीतला प्रश्न होता. बघा, सोप्पं सुरुवातीला उचलायचं. मी तुम्हाला काय सांगितलं, 25 क्वेश्चन आहेत. ह्या 25 मधले 20 क्वेश्चन 100% सुटण्यासारखे होते, 5 क्वेश्चन हार्ड लेवलला होते. पण बुद्धिमापन तुम्हाला 100% मार्क देण्यासारखं होतं, हे याला मी ठाम आहे. आता बघा, बरोबर तारीख कोणती असं विचारलंय. बरं, मी तारखा वाचल्या. हे तर काय म्हणतंय, 31/4/1996. मला सांगा, 4थ्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 31 तारीख असते का? ऑप्शन गेला. त्याच्यानंतर 31/9 म्हणजे सप्टेंबर महिना, त्या सप्टेंबर महिन्यामध्ये 31 तारीख असते का? ऑप्शन गेला. आता खाली बघा, इथं 29/2 दिले, इथं 29/2 दिले. या लॉजिकनं पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं की ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये एक्झामिनरला उत्तर ठेवायचं नव्हतं. म्हणजे तुम्ही हिट करताना ह्या 2 ऑप्शनमध्येच हिट करायला पाहिजे होतं. कारण त्यांनी फसवलंच ना. इथं फेब्रुवारी महिना दिलाय, इथं फेब्रुवारी महिना दिलाय, इथं 29 तारीख म्हणते, इथं 29 तारीख म्हणते. फक्त त्यांना एवढंच अपेक्षित आहे की जे काही लीप वर्ष असतं, ह्या लीप वर्षामध्ये बघा, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो आणि बाकीच्या दिवसांमध्ये 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना असतो. मग लीप वर्ष काय, की ज्याला 4 निशेष भाग जातो ते काय असतं, आपलं लीप वर्ष असतं. मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले, माझ्या पाठीमागचे लेक्चर बघा, की 2000 हे लीप वर्ष आहे असं लक्षात ठेवायचं. मग ह्या 2000 मधून 4 वजा करत या. 2000 मधून 4 गेले 1996. 1996 मधून परत 4 गेले 1992. आणि मग आता साल बघा बरं, इथं 1990 दिले आणि इथं 1992 दिले. या लॉजिकनं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4, 29 फेब्रुवारी 1992 ही तारीख बरोबर आहे. आणि ही 2000 साल तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे मी माझे जे काय फक्त 4च पेपर घेतलेत, ह्या 4 पेपरमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा, हे जे काय कॅलेंडरचा विषय आहे, ह्या कॅलेंडरचा हे घेत असताना तुम्ही हे करा. मग आता बघा, इथं कॅलेंडरचा प्रश्न ठेवलेला आहे की लगेचच तुम्ही जर हाच पेपर खालीपर्यंत ओपन करून बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कॅलेंडरचे अजून प्रश्न विचारले. बघा, इथं 99 नंबरचा प्रश्न आणि 100 नंबरचा प्रश्न लगेच तुम्हाला कॅलेंडरवरती विचारले, लगेच तो सोडून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपली नजर तेच पाहिजे की फटाफटा मराठीचे क्वेश्चन सोडून घेतले की लगेच ह्याचे, की जेणेकरून गुंतणार नाही तुम्ही. बघा, इथं विचारलाय का नाही क्वेश्चन, 99 आणि 100 नंबरचे क्वेश्चन कॅलेंडरवरती विचारले. जसा तो प्रश्न कॅलेंडरवरती आहे तसा असा हा पण आहे. मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार येत असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही ला फोकस करणं तुम्ही गरजेचे होतं. आणि मग ह्याच्यावरती एक, ज्यांनी कॅलेंडरवरती आयोग क्वेश्चन विचारतं, कॅलेंडर असेल, घड्याळ असेल, दिशाज्ञान चाचणी असेल, ह्याच्यावरती एक्झामिनर प्रश्न विचारतात. म्हणजे पोलीस भरतीचं पाहिलं तर वर्ग घन, त्याच्यानंतर अंक, ही जी काय आपली अंकमालिका आहे ABCD, त्याच्यावरती क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. वयवारी क्वेश्चन असतात म्हणजे असतातच. हे फिक्स टॉपिक आहेत, इथं क्वेश्चन येणारच. मग कॅलेंडर ज्याने केलंय त्याला एवढं माहिती पाहिजे होतं की बाबा, जर 31 दिवसांचा, मार्च किती दिवसांचा आहे, मार्च आहे 31 दिवसांचा. आणि जर 31 दिवसांचा महिना असेल तर पहिली तारीख, दुसरी तारीख आणि तिसरी तारीख, बघा 1, 2, 3 तारखेला जो वार असेल तो वार त्या महिन्यात 5 वेळा येतो. मग आता मला सांगा, 3 तारीख, 1, 2 आणि 3 तारखेला जो वार असेल, 1 तारखेला जो वार असेल, 2 तारखेला जो वार असेल आणि 3 तारखेला जो वार असेल, तो वार त्या महिन्यात किती वेळा येणार आहे, 5 वेळा येणार आहे. मग आता 3 तारखेला कोणता वार आहे, 3 तारखेला रविवार आहे.
आणि इथं काय म्हणते, कोणता वार 5 वेळा येणार नाही. अहो रविवार येणार ना, ऑप्शन गेला. आलो आपण, म्हणजे 75% तरी आलो. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आता मला सांगा, जर रविवार हित असेल 3 तारखेला, म्हणजेच 2 तारखेला त्यातला आदला वार कोणता, शनिवार. मग शनिवार कुठे आहे, चौथा ऑप्शन गेला ऑप्शन. आणि शनिवारच्या आदला वार कुठला असेल, शुक्रवार. म्हणजे शुक्रवार गेलं ऑप्शन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 गुरुवार हे या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. अत्यंत सोप्यापणे बेसिक कन्सेप्ट वरती क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला होता की तुम्हाला बेसिक येत आहे का, या लॉजिकनं हा क्वेश्चन तुम्ही लिहिणं गरजेची गोष्ट होती. त्यानंतर 100 नंबरचा क्वेश्चन लगेच तसा सेम कॅलेंडर वरती विचारलाय. बघा, 100 नंबरचा क्वेश्चन, एका वर्षी कामगार दिन हा सोमवारी येत असेल. बघा, मग आता आपल्याला माहिती आहे कामगार दिन कधी असतो, कामगार दिन असतो अतिशय बेसिक, आतापर्यंत हा 3रा प्रश्न बेसिक लेवलला. कामगार दिन कधी असतो, 1 मे ला असतो. 1 मे. बघा, 1 मे ला कामगार दिन असतो. क्वेश्चन हा रिपीट होता. ऑलरेडी जे काय PYQ झालेले आहेत पोलीस भरतीचे, त्या पोलीस भरतीच्या PYQ मधला ॲज इट इज हा कामगार दिन पण विचारलाय. मी जेवढे 3 पेपर घेतलेत ना, ह्या 3 पेपर मध्येच ह्या तारखा विचारलेत. लाल बहादूर शास्त्री जयंती काय म्हणते की कामगार दिनाला म्हणजे 1 मे ला कोणता वार आहे, सोमवार आहे. बर, पुढे काय म्हणते, असेल तर त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. आणि तुम्ही माझेच बाकीचं सोडव अभ्यासाचं, मी पाहिले तर फक्त 3च पेपर घेतल्यात. या 3 पेपर मध्येच मी सांगितलं होतं की लाल बहादूर शास्त्री जयंती कधी आहे. मग ह्या लाल बहादूर शास्त्री जयंती लाल बहादूर शास्त्री यांची जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला असते. कधी असते, 2 ऑक्टोबरला. तर त्यांनी विचारले की या दिवशी कोणता वार असेल. आणि मग आपण काय करतो, ह्याच्यातला गॅप काढतो की बाबा गॅप किती असेल, त्याच्यावर हा प्रश्न सुटणार आपल्याला. मग कामगार दिन आपल्याला सोमवारी भेटतोय, तर मग बाकीचं कधी येणार. मग आता बघा काय करणार आपण, जे शिल्लक असलेले दिवस आहेत ते काढणार. मे महिन्यामध्ये दिवस किती आहेत, 31. मे महिन्यामध्ये दिवस किती आहेत, 31. त्यातली 1 तारीख तर गेली, 1 तारीख गेली. मग 31 वजा 1 केलं तर शिल्लक किती दिवस राहिले, 30. 30 काय आहे, शिल्लक राहिलेले दिवस. शिल्लक राहिलेले दिवस. मे महिन्यातले शिल्लक राहिलेले दिवस किती, 1 तारीख तर गेली, शिल्लक राहिले होते 30 दिवस. बर, तुम्हाला मी माझं सुरुवातीचे ह्याच्यातलेच व्हिडिओ बघा, त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर 31 दिवसांचा महिना असेल, बघा 31 दिवसांचा महिना असेल तर 3 दिवस शिल्लक राहतात. किती, 3 दिवस शिल्लक राहतात. 30 दिवसांचा महिना असेल तर 2 दिवस शिल्लक राहतात. ह्या लॉजिकनं जायचं. मग आता या ठिकाणी मे महिना गेला, आपल्याला कुठल्या महिन्यापर्यंत जायचंय, आपल्याला ऑक्टोबर महिन्यापर्यंत जायचंय. मे महिन्यात झाला. मे नंतर कुठला महिना असणार आहे, जून. जून किती दिवसांचा आहे, 30 दिवसांचा आहे. म्हणजे शिल्लक किती दिवस पाहिजेत, 2 दिवस पाहिजे, 2. मग हितले शिल्लक दिवस किती आहेत, 30. जून मधले किती झाले, 2. त्याच्यानंतर जूनच्या नंतर कुठला महिना येणार आहे, जुलै. जुलै किती दिवसांचा आहे, 31 दिवसांचा. म्हणजे शिल्लक असलेले दिवस किती येणार, 3 येणार. जुलै नंतर कुठला महिना येईल, ऑगस्ट. ऑगस्ट किती दिवसांचा आहे, 31 दिवसांचा आहे. 31 म्हटलं की परत शिल्लक राहिलेले दिवस किती, 3 झाले. ऑगस्ट नंतर सप्टेंबर. सप्टेंबर कितीचा आहे, 30 दिवसांचा आहे. म्हणजे शिल्लक राहिलेले दिवस किती येतील, 2 येतील. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यातली ही 2 तारीख, ऑक्टोबर महिन्यातली 2 तारीख म्हणजे अधिक 2. ओके, आले लक्षात. मग ह्या सगळ्यांची बेरीज करायची. मग 30 अधिक 2 अधिक 3 अधिक 3 अधिक 2 अधिक 2 या सगळ्यांची बेरीज करायची. करू बेरीज. मग हे 30, त्याच्यानंतर 3 आणि 2 5, त्याच्यानंतर परत हे 3 आणि 2 5 अधिक 2, मग हे 30 आणि हे 10 किती झाले, 40 अधिक हे 2 किती झाले, 42. म्हणजे शिल्लक दिवस किती आले, 42. शिल्लक दिवस किती आले, 42. मग जर शिल्लक दिवस 42 असतील तर ह्या जे काही शिल्लक राहिलेले दिवस असतील, ह्या शिल्लक राहिलेल्या दिवसाला काय करायचं, 7 ने भागायचं. आणि जी बाकी उरेल, बघा शिल्लक दिवस किती राहिले आपले, 42. मग 42 जे काही शिल्लक दिवस राहिलेत
त्याला भागिले करायचं 7, मग त्यावेळी 7 चकून 42, उत्तर किती आलं 7 चकून 42, 42 वजा 42 केलं, बाकी किती उरेल 0. जर बाकी 0 आली, बघा जर बाकी 0 आली तर तोच वार रिपीट होत असतो, तर तोच वार त्या तारखेला विचारलेल्या तारखेला येत असतो. म्हणजे जर 1 मेला सोमवार असेल त्याचाच अर्थ 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती असेल किंवा लाल बहादूर शास्त्री जयंती असेल, या दिवशी सोमवारच येणार, हे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील. असं ह्या विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे मी काय केलं, शिल्लक राहिलेले दिवस त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले. इथं म्हणजे साधारणतः 2 ते प्रश्न मी लगेच सहजासहजी त्या ठिकाणी काढले. मग आता हे 2 प्रश्न काढल्यानंतर कॅलेंडरवरचे टोटल 3 प्रश्न माझ्याकडून संपले. पुढं स्क्रोल करत असताना मला इथं लगेच दिसलं की बाबा अक्षरमाला आहे, म्हणजे अक्षरमालेवरती मला क्वेश्चन दिसतोय. हा एक क्वेश्चन दिसतोय 85 नंबरचा, बघा 85 नंबरचा अक्षरमाला दिसतंय. त्याच्यानंतर इथं पण अक्षरमाला दिसतंय 86, आणि हे बघा 96 नंबरला पण अक्षरमाला दिलेली आहे. 96 नंबरला पण अक्षरमाला दिलेली. म्हणजे 3 प्रश्न मला इथं सरळ सरळ कशावरती दिसलेत, अक्षरमालेवरती दिसलेले. मग मी काय करणार, पहिल्यांदा हे 3 प्रश्न सोडवून घेणार आणि मार्क पाडून घेणार. आता कसं मी कॅलेंडरचे संपवले, 3 संपवले आणि मार्क पाडून घेतले. मग अक्षरमाला जर मला काढायची असेल तर मला काय करावं लागेल, सुरुवातीला ABCD लिहून घ्यायचे. ABCD लिहून घेतल्यानंतर आपल्याला अक्षरमालेवरचा प्रश्न सुटू शकतो पटकन. मग ABCD सुरुवातीला ज्याने त्याने एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ABCD लिहायची. कशी लिहायची आपण आपल्या पण व्हिडिओमध्ये सांगितले, सगळ्यांना बेसिक नॉलेज माहिती आहे. बघा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. सगळे लेटर्स एकाखाली एक लिहायचे. नंतर ह्याला नंबरिंग द्यायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. मग आता या प्रश्नाकडं 3 प्रश्न तुम्हाला एवढे एकावरती सुटणार आहेत. काय म्हणते बघा, आता 85 नंबरचा क्वेश्चन आपण वाचू. अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक, बघा अक्षरमालेत कोणत्या अक्षरांचा अनुक्रमांक हा वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. खाली ऑप्शन दिले D, H, P आणि L. मग आपण काय करू, पहिल्यांदा ह्या अक्षरांचे काय लिहू, क्रमांक. अनुक्रमांक म्हणजे काय, क्रमांक. मग D चा सगळ्यांना माहिती आहे, D चा किती आहे 4 आहे. H चा किती आहे ते काढायचे. P चा किती आहे, L चा किती आहे हे आपण काढायचं. हितच लगेच आहे ना, बघा P ला किती आहे 16 लिहिलं. L ला किती आहे, L ला आहे 12. L ला आहे 12. राहिला कुठला, फक्त H हे लेटर राहिलं. H हे लेटर राहिलं. H कितीला आहे 8 ला आहे. H कितीला आहे 8 ला. 8. मग आता ते काय म्हणते, प्रश्न वाचू. आता प्रश्न समजून घ्यायचा हो, गडबड करायची नाही, प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्न बघा काय आहे की अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक हा वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. वर्गसंख्येच्या दुप्पट आहे म्हणजे असा कोणता अनुक्रमांक आहे की बाबा एखादी वर्गसंख्या आहे. आता सपोज 2 चा वर्ग किती आहे 4. 2 ही काय वर्गसंख्या आहे म्हणजे हा वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. वर्गसंख्येच्या दुप्पट आहे म्हणजे बघा. त्याच्यानंतर सपोज आता इथे जर बघितलं तर 8 आणि 12 हे मुळात वर्गच नाहीत, त्यामुळे हे ऑप्शन तर जागेवरतीच गेले होते. 8 आणि 12 म्हणजे हे वर्गच नाहीत, हे दोघं वर्ग आहेत. 4 आणि 16. 4 आणि 16. मग आता बघा 2 चा वर्ग किती आहे 4 आहे. 2 चा वर्ग 4 आहे आणि P चा वर्ग म्हणजे किती 4 चा वर्ग 16. 4 चा वर्ग 16. पण P बघा P हे लेटर 4 गुणुले जर
2ला कसं आहे 2 गुणिले 2 जर केलं बघा 2 गुणिले 2 केलं तर उत्तर किती येतं 4. उत्तर किती येतं 4. पण 4 गुणिले जर 2 केलं तर उत्तर किती येतं 8. उत्तर किती येतं 8. पण पी हे 8 या ठिकाणी नाहीये. तुमच्या लक्षात येतंय का की त्यांनी विचारलंय काय की हिथं सगळा की पॉइंट होता आणि हा पॉइंटच मुलांना कळला नाही की वर्गसंख्येच्या दुप्पट. वर्गसंख्येच्या म्हणजे इथं बघा 2चा वर्ग किती आहे 2. मग ह्याच्यातली वर्गसंख्या कोणती. वर्गसंख्या झाली 2. वर्गसंख्या किती झाली 2. आता इथं बघा पीचा नंबर किती आहे 16. मग 16 हा कोणाचा वर्ग आहे 4चा. कोणाचा 4चा. मग ही 4 काय झाली 4 ही ह्या इथली वर्गसंख्या झाली. मग 4 ची जर दुप्पट केली तर किती येतात 8 येतात. आणि 2 ची जर दुप्पट केली ह्याच्यातली 2चा वर्ग मधले ही 2चा वर्ग मधली वर्गसंख्या कुठली आहे वर्गसंख्या आहे 2. ह्या 2 ची दुप्पट केली उत्तर किती येते 4च येते. आणि डे कुठे ठेवलाय 4लाच ठेवलाय. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणचं जात होतं आणि ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर होतं. थोडं हित समजून घेणं अपेक्षित गोष्ट होती. मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता, फार इझी नव्हता असं म्हणता येईल. परंतु आता खालचं जर बघितलं तर 100% त्या ठिकाणी सुटण्यासारखा क्वेश्चन होता 86 नंबरचा. ओके, हे तुम्हाला समजलं असावं असं मी अपेक्षित धरतो. काय करायचं होतं हित विषय होता वर्गसंख्या. वर्गसंख्या म्हणजे काय आता बघा आपण इथं तुम्हाला लिहून दाखव 2 3 4. 2चा वर्ग केला 2चा वर्ग किती 4. 3चा वर्ग किती 9. 4चा वर्ग किती 16. मग आता कोणाचा वर्ग करतोय ती संख्या असते ना. ज्याचा वर्ग करतोय ती वर्गसंख्या असते. म्हणजे ह्या 2चा मी वर्ग केला 2 काय झाली वर्गसंख्या झाली. 2 काय झाली वर्गसंख्या झाली. ह्या 3चा वर्ग केला 3 काय झाली वर्गसंख्या झाली. ह्या 4चा वर्ग केला 4 काय झाली वर्गसंख्या झाली. मग त्यांनी काय म्हटले वर्गसंख्येचा दुप्पट. म्हणजे 2 ची दुप्पट किती होईल 2 गुणिले 2 4 होईल. 3 ची दुप्पट किती होईल 3 गुणिले 2 6 होईल. 4 ची दुप्पट किती होईल 4 गुणिले 2 8 होईल. येते का लक्षात. मुद्दा लक्षात येतोय का. हित फसवलेलं आहे हे समजणं गरजेची गोष्ट होते. मग ही 4 ह्या डीचा अंक आहे 4 पीचा अंक आहे 16 हे 100% वर्ग आहेत. मग ही कोणाचे वर्ग आहेत 4 आहे 2चा 16 आहे 4चा. ह्या झाल्या त्याच्या वर्गसंख्या. आता त्याची दुप्पट करा. 4 ची दुप्पट केली उत्तर येते 8. 2 ची दुप्पट केली उत्तर येते 4. जरी ह्याचं उत्तर 2 गुणिले 2 केलं तरी 4च राहते. आणि ह्या अंकाचा अनुक्रमांक देखील किती आहे डीचा 4च आहे. यावरून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 राहील. हिथं पीला 16 आहे 8 नाही त्यामुळे ऑप्शन नंबर तो गेला होता. आणि बाकीचे 2 ऑप्शन तर आपण 50-50 वरतीच काढले. कसे काढले कारण ते वर्गच नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी उत्तराला जाणं गरजेची गोष्ट नव्हती. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकला तर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. या क्वेश्चनमध्ये बघा 85 नंबरचा क्वेश्चनचा जर तुम्ही विचार केला तर क्वेश्चन मॉडरेट लेवलचा होता. बरोबर क्वेश्चन मॉडरेट लेवलचा होता. जर क्वेश्चन मॉडरेट लेवलचा होता तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे डीचा 4 आहे एचचा काय सपोज आता मला आठवे नाही 8 पीचा 16 एलचा 12. इथं वर्गसंख्येच्या बाबतीत बोलतंय तर यल हा वर्गच नाही म्हणजे 12 हा वर्गच नाही आणि 8 हा वर्गच नाही. त्यामुळे ह्या 2 मध्ये उत्तर आहे एवढं तर आपल्याला मार्क करायला कळायला पाहिजे होतं. 1 आणि 3 मध्ये उत्तर आहे. बघा जर नसतं आलं तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 ठोकून बाजूला होऊन यायला पाहिजे होतं. काही ना काहीतरी बोल 100% ह्या ठिकाणी उत्तर तुमचं चुकलं असतं. पण मी माझे मराठीचे लेक्चर बघा तुम्हाला कुठेतरी चुकणारे कुठेतरी बरोबर येणारे ते बरोबर बॅलन्स होऊन प्लसमध्येच मार्क पडतात. दुसरी एक गोष्ट की याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही ना की जरी इथे ऑप्शन नंबर 3 मार्क केला तरी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमच नाही. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही त्याच्यामुळे तुम्हाला रिस्क हे घ्यावीच लागणार आहे. सोडून यायचं नाही. पेपर हा 100च्या 100 गोल करून यायचे म्हणजे यायचे. ओके अपेक्षा करतो की तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन समजलेलं असावं. आता 86 नंबरचा क्वेश्चन 86 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा की थोडं प्रिंटिंगचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला लिहून दाखवतो. आता बघा 86 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी काय विचारले
पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो काही संबंध आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. ही काय वाचायचं नव्हतं तिथं पॅनिक म्हणजे जसं हे हिथं दिलंय त्याच्याच पद्धतीनं ह्याचं उत्तर काय आणि 4 ऑप्शन दिले होते. ओके, या ठिकाणी थोडा प्रिंटिंगचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही स्वतः ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सोडवत असाल त्यावेळेस स्वतःजवळ त्या पद्धतीचं क्वेश्चन पेपर जो काय हार्ड स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर आहे तो तुम्ही तुमच्याकडे ठेवताल ही मी अपेक्षा करतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 86 नंबरचा क्वेश्चन आहे. 86 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं काय होतं, मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो. सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता तो, म्हणजे फार हार्ड असा नव्हता. बघा काय म्हणताय, QIWG ला RHXF, ह्या QIWG ला RHXF असेल तर XPRM ला काय येईल असं या ठिकाणी प्रश्न विचारला होता. आता ऑप्शन काय मी देत बसत नाही. आता त्यांनी काय सांगितलं, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे, पहिल्या पदाचा जो संबंध आहे दुसऱ्या पदाशी तशाच पद्धतीनं तिसऱ्या पदाचा इथं येणारा संबंध असणार आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला सरळ सरळ माहिती आहे. आता बघा इथं क्यू आहे, ह्या क्यूच्या नंतर काय घेतलंय, आर घेतलंय, म्हणजे क्यूच्या पुढचं लेटर घेतले आर, म्हणजे सेम एक्सच्या पुढचं लेटर येणार. बघा क्यू किती नंबरला आहे, 17 नंबरला आहे. क्यू किती नंबरला आहे, 17. आर किती नंबरला आहे, 18. मग आता एक्सचा नंबर किती आहे, 24 आहे, म्हणजे 25 नंबरचं लेटर ह्या ठिकाणी येणार. म्हणजे सुरुवात कशाने होणार, वायने होणार. तुम्ही जो ऑप्शन बघितले असते ते इथं बघा, हे बाकीचे सगळे ऑप्शन वायने सुरू झालेत, हिथला ऑप्शन पण वायने सुरू झाला, इथं वाय दिलंय, इथं वाय दिलंय, इथं डब्ल्यू दिले, ऑप्शन गेला. म्हणजे एक हळूहळू ऑप्शन इलिमिनेशनकडे जायचं, हळूहळू ऑप्शन इलिमिनेशनकडे त्या ठिकाणी जायचं. ओके, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, ABCDच्या अंडर असलेला. म्हणजे पहिलं लेटर कुठलं येईल, पहिलं लेटर येईल वाय, पहिलं लेटर येईल वाय येईल 25. बर, पुढं आयचा नंबर किती आहे, 9, आयचा नंबर आहे 9. त्याच्यानंतर आयच्या जाग्यावरती कोणाला घेतलंय, एचला घेतलंय, एचचा किती आहे 8, म्हणजे -1 केलं या ठिकाणी. काय केलं, -1 केलं. मग पी बघा, पी किती नंबरला आहे, 16. मग 16 - 1 केलं तर उत्तर काय, इथं 15, म्हणजे इथं 15 नंबरचं लेटर पाहिजे होतं. 15 नंबरचं कुठलं आहे, ओ आहे. कुठलं आहे, ओ आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने पुढे जायचं होतं. डब्ल्यूला किती आहे, 23. डब्ल्यूला किती दिलाय, 23. त्याच्यानंतर डब्ल्यूच्या बद्दल कोणाला घेतलाय, एक्सला घेतलाय. एक्स किती नंबरला आहे, 24 नंबरला आहे. म्हणजे 23 + 1 केल्यानंतर 24 येतं. म्हणजे +1 - 1 +1 - 1 या पॅटर्न मध्ये पुढे पुढे चाललेलं आहे. मग आरचा नंबर किती आहे, आरचा नंबर आहे 18. त्याच्यात +1 केलं तर काय होणार, 19 उत्तर येणार. म्हणजे इथे येणार यस, इथे येणार यस, म्हणजे YOS असं असायला पाहिजे. मग या ऑप्शनमध्ये पहिला तर ऑप्शन आपण घालवला होता, दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथं आलेलंच नाही बरं का, सॉरी प्रिंटिंग झालेलं नाही. YOS 3 लेटर आपण काढले आणि चौथ्या लेटरमध्ये आपल्याला माहिती आहे एक निगेटिव्ह चाललेलं आहे. इथं बघा जीला कोणतं आहे, जीला आहे 7, जीला आहे 7 आणि जीला आहे 7. मग 7 - 1 6, म्हणजे एफ असायला पाहिजे. हो का, शेवटी एफ आहे, आलं 6. म्हणजे हिथं काय, यमला किती आहे, 13. 13त 1 गेले 12 काय आहे, यल, म्हणजे यल तुमचं शेवट यायला पाहिजे होतं. म्हणजे YOSL हे या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे होतं. आणि हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बरं का, हा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, वेळ खाऊ होता. परंतु मी असे आकडे का मांडतो त्याच्या पाठीमागचं एक रिझन असे की हे आकडे मांडल्यानंतर हिकडचं चुकायचा काय प्रश्न येत नाही. +1 - 1 काही ना काहीतरी लॉजिक आपल्याला 100% दोन्ही बाजूचे आकडे मांडून घ्यायचे, हिकडचे आकडे मांडायचे, हिकडचे मांडायचे आणि बघायचं काय संबंध लावलाय ते लवकर सुटतं आणि त्यानं कन्फ्युजन होत नाही. दुसरी गोष्ट, हिकडं इलिमिनेट करत राहायचं. आपल्या या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी ही प्रिंट झाले नव्हते, त्याच्यामुळे
त्याच्यामुळे मला हे लिहावं लागलं. ओके, अशा पद्धतीने 87 नंबरचा क्वेश्चन होता. झालं. अंकमालेवरती दुसरा सोडवला. आता तिसरा. पण थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. शहाण्णव नंबरचा प्रश्न. शहाण्णव नंबरच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिले बघा. पहिले दिले AC. क्वेश्चन असा आहे, दिलेल्या प्रश्नामध्ये इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे त्यांच्या गटक्रमाने दिलेली आहेत. या मालिकेतील पुढचे अक्षर कोणते किंवा अक्षर गट कोणता येईल याचा अचूक पर्याय ओळखा. आणि मग खाली ऑप्शन दिलेत EG, CE वगैरे ऑप्शन त्या ठिकाणी हे झालेले आहेत. मग आपण बघू 96 नंबरचा क्वेश्चन. मग आता जसा हा प्रश्न सोडवलेला आहे तशाच पॅटर्नमध्ये 96 नंबरचा क्वेश्चन असणार आहे. बघा 96 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेले, त्या प्रश्नामध्ये दिलेले एक गट क्रमांक दिलाय AC. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दिलेले आहे. त्याच्यानंतर दिले GI, JL, MO, PR. ओके, आता बघा ह्याचे क्रमांक टाकून ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारले. मग आता बघा बरं, A नंतर काहीतरी असणार आहे आणि त्याच्यानंतर G, J नंतर G. मग आता बघा A नंतर इथं J दिलाय, आणि J नंतर G घेतलाय. म्हणजे 1 2, आता Jचा नंबर किती आहे 7 आहे. अधिक 3 केलं, अधिक 3 केलं की उत्तर किती येते 10. अधिक 3 केलं की 13व्या नंबरचं लेटर यायला पाहिजे M. आहे का इथं M, J नंतर M, म्हणजे 100% बरोबर आहे. +3 +3 न चाललेलं आहे. मग A चा नंबर किती आहे 1 आहे. 1 अधिक 3 केलं उत्तर किती येत आहे 4. म्हणजे उत्तर यायला पाहिजे D. उत्तर काय यायला पाहिजे इथं सुरुवात D न व्हायला पाहिजे. ओके, सुरुवात D न व्हायला पाहिजे. आता C च्या संदर्भात विचार करू. या C नंतर हिथं काय येईल बघा, ह्याच्यानंतर हिथं काय येईल, ह्याच्यानंतर हिथं हे कसं काय आले, ह्याच्यानंतर हे कसं काय आले. मग आपल्याकडे कुठलं लेटर आहे I लेटर आहे. I इथं I हे लेटर आहे. मग ह्या I लेटरच्या बाबतीत विचार करा. I वरून L म्हणजे सेम तसंच. 9 अधिक 3 किती 12. 9 अधिक 3 12 येते. मग ह्याच्यामधून वजा करा. 9 वजा 3 केलं तर उत्तर किती येईल 6. मग 6ला काय आहे F. 6ला काय आहे F आहे. म्हणजे इथं DF असं उत्तर यायला पाहिजे होतं. DF या प्रश्नाचं उत्तर आहे. अत्यंतिक सोपी वर्णमाला त्या ठिकाणी विचारली होती. म्हणजे 2 प्रश्न बघा, 2 प्रश्न सोपे होते आणि 1 प्रश्न मॉडरेट लेवलला होता. फक्त तुम्हाला वर्गसंख्येचे दुप्पट हे जर कळलं असतं तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं असतं. ओके, म्हणजे जे काय वर्णमालेवरचे 3 प्रश्न आहेत ते आपण घेतले. वर्णमालेवरचे 3 प्रश्न घेतले. त्याच्यानंतर कॅलेंडरवरचे 3 प्रश्न घेतले. 6 प्रश्न घेतले. आता परत येऊ, पाठीमागं काय कुठलं आहे का. सोप्पं सुरुवातीला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बघा इथं अंकमालेच्या संदर्भात हा सोप्पा प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेला आहे. हा पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. 93-27 वाला हा पण हा प्रश्न आपण घेऊ. हा प्रश्न 95 नंबरचा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. 95 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, पहिल्या 2 संख्येचा समसंबंध लक्षात घेता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल. 49ला 56 तर 36ला किती. आता बघा नेहमी एकाच गोष्टीचा विचार करायचा, कुठला घन
आणि वर्ग, घन आणि वर्ग. घन किती 10 पर्यंत आणि वर्ग 30 पर्यंत. मला सांगा 49 कोणाचा वर्ग दिसतोय का? 100% आहे. 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग आहे. आणि 49चं काय झाले? 56 झाले. लगेच वजाबाकी करून घ्यायचे. 56 वजा 49 वजाबाकी करून घ्यायचे आणि बघायचं डिफरन्स कसा राहिलाय तो. मग 56 वजा 49 केलं तर उत्तर किती येतं? 7 येतं. मग मला सांगा इथं 7चाच वर्ग आहे. 49 म्हणजे कितीचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. आणि फरक कितीचा ठेवलाय? 7चा. म्हणजे ज्याचा वर्ग आहे त्यालाच मिळवलेला आहे. हे ह्या ठिकाणचं लॉजिक आहे. ज्याचा वर्ग आहे तीच संख्या त्या ठिकाणी मिळवलेली आहे. ऑलरेडी पोलीस भरतीचे PYQ काढले तर हे लॉजिक आहे. ज्याचा वर्ग आहे तीच संख्या मिळवली, ज्याचा वर्ग आहे तीच संख्या वजा केली, ज्याचा घन केलाय तीच संख्या त्याच्यामध्ये ऍड केलेली किंवा ज्याचा घन केलाय तीच संख्या त्याच्यामधून वजा केलेली. या 4 पॅटर्न मध्ये तुम्हाला याच्या अगोदर प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन विचारलेलेच आहेत. त्याच्यामुळे हा सोप्याच कॅटेगरीतला प्रश्न होता. 7चा वर्ग 49 अधिक 7 बरोबर 56. ह्या लॉजिकनं पहिलं सुटलं. मग जर ते लॉजिक असेल तर 36चं काय होईल? 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. मग 6चा वर्ग जर 36 असेल, 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. 36 अधिक कोणाचा वर्ग आहे? 6चा. 6चा वर्ग आहे. मग 36 अधिक 6 केलं तर 6 किती? 42. 36 अधिक 6 उत्तर किती येईल? 42. अशा पद्धतीनं ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. त्याच्यानंतर हा पुस्तकांचा प्रश्न. पुस्तकांचा प्रश्न 97 नंबरचा. आता हा 97 नंबरचा प्रश्न हा पण तुम्ही कॉमन सेन्सनं सोडवू शकत होतं बरं का. कॉमन सेन्सनं या पण प्रश्नाला काय फार जास्त एफर्ट लावण्याची त्या ठिकाणी गरज नव्हती. बघा 97 नंबरचा प्रश्न काय म्हणते? 100 पुस्तकांचा एक गट आहे. हा या पुस्तकामध्ये क्रमाने त्यांनी गठ्ठ्यामध्ये मराठी, त्याच्यानंतर गणित, नंतर हिंदी आणि त्याच्यानंतर इंग्रजी. म्हणजे 100 पुस्तकांचा एक गट्टा आहे. ह्या 100 पुस्तकांच्या गट्ट्यामध्ये क्रम कसा ठेवलाय पुस्तकांचा? पहिलं पुस्तक मराठीचं, त्याच्या खाली गणिताचं, त्याच्या खाली हिंदीचं, त्याच्या इंग्रजीचं, असा क्रम ठेवलेला आहे. तर त्यांनी विचारलंय 59 नंबरच्या क्रमांकावरती कुठलं पुस्तक असेल. आता तुम्ही म्हणता 100 पुस्तकं आम्ही मांडून बघायचं का? की 1 नंबरला मराठी आहे, 2 नंबरला गणित आहे, 3 नंबरला हिंदी आहे, 4 नंबरला इंग्रजी. बघा इथं 1 नंबरला असं समजा मराठी आहे 1 नंबरला, त्याच्यावरती 2 नंबरला कुठलं मांडलं? 2 नंबरला गणित मांडलं, 3 नंबरला परत हिंदी मांडलं, 3 नंबरला हिंदी मांडलं आणि 4 नंबरला इंग्रजी मांडलं. कुठलं मांडलं? इंग्रजी. तर असं करत करत कितीपर्यंत जायचं आहे? 100 पर्यंत जायचं आहे. त्यातला 59 नंबरचं बघा, ज्याला तिथं सुटलं नसतं तर त्यांनी 59 पर्यंत पण एका मिनिटात मांडून झालं असतं, पण तेवढी करण्याची गरज नव्हती. मला सांगा जर 4 नंबरला इंग्रजी असेल तर 40 नंबरला गुणिले 10 केलं तर 40 नंबरला पण काय असेल हो? इंग्रजीच असेल. 40 नंबरला पण इंग्रजीच असेल. ह्याच्यात अधिक 4 केलं किती होईल? 44. 44ला पण काय असेल? इंग्रजीच असेल. अधिक 4 केलं, 44 अधिक 4 केलं तर किती झाले? 52. 44 अधिक 4 केले 52. कुठलं असेल? इंग्रजीच असेल. बघा इंग्रजीच असेल. 52 अधिक 4 केलं किती झाले? 56. बघा 52 अधिक 4 केलं 56. म्हणजे 56 नंबरला इंग्रजीच असणार आहे. 56 नंबरला इंग्रजीच असणार आहे. आणि मला विचारलं कुठलं? 59 नंबरचं. म्हणजे 56ला जर इंग्रजी असेल तर 57ला मराठी, 58ला गणित आणि 59ला माझं हिंदीचं पुस्तक असेल. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि आता इथं सांगतो, ज्याला हा प्रॉब्लेम कळला नसता, मग अशी मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्हाला जर नव्हता सुटत ना मगाचा प्रॉब्लेम, तुम्ही सरळ ऑप्शन नंबर 3 मारा, बाजूला व्हा. इथं जर तुम्ही ऑप्शन नंबर 3 डिरेक्टली मारला असता तर मगाचा प्रश्न चुकला असता, हा प्रश्न बरोबर आला असता. म्हणजे बॅलन्स होतो. परंतु हा प्रश्न सुटण्यासारखा होता. म्हणजे फार अवघड आहे अशातला काय प्रश्न नव्हता. फक्त तुम्हाला बुद्धिमापन म्हटलं की तुम्हाला कॉमन सेन्स ठेवावं लागणार. हा मॉडरेट लेवलच्या स्वरूपाचा होता. सोप्या नाही म्हणता येत पण मॉडरेट. अजून एक ह्याला दुसऱ्या मेथडनं कसं सोडवता येईल? 59 नंबरचा प्रश्न होता. आपल्याला पुस्तक किती पाहिजे?
59 नंबरचं. टोटल पुस्तकं किती आहेत माझ्याकडं? 4 आहेत. 59 भागिले 4 करा. 59 भागिले 4 करा. 4 एके 4. खाली किती उरले? 1. 4 चौक 16. 4 चौक 16. 19 वजा 16. 19 मधून 16 केले. खाली किती उरले? 3. बाकी किती राहिली? बाकी राहिली 3. मग जी बाकी उरणार तेच तुमचं पुस्तक असणार. मग 3 नंबरला पुस्तक कुठले? 3 नंबरला तुमचं हिंदीचं पुस्तक आहे. असं देखील तुम्हाला सहज करता आलं असतं. मग ही मेथड सगळ्यात सोपी. आता यदा कदाचित ज्यांचे पेपर मुंबईचे राहिले त्यांनी लक्षात ठेवा, असा जर प्रश्न विचारला तर काय करायचं? जेवढी पुस्तकं दिलेत, म्हणजे असं समजा की म्हणजे जो अंक काढायचा आहे, म्हणजे असं सपोज मला विचारलं की बाबा रँडमली असं 76 नंबरचं पुस्तक कोणतं आहे, मला पुस्तकं त्यांनी दिली 5. पुस्तकं किती दिली? 5. तर काय करणार? ह्या 76नं जेवढी पुस्तकं दिल्यात त्याला जे काढायचंय त्या नंबरला माझी जेवढी पुस्तकं दिलेत, पुस्तकं किती दिले असं समजा 5 दिलेत, काढायचे कुठल्या नंबरला? 76 नंबरचं. तर त्यांनी त्याला भागणार आणि जी बाकी उरेल, बघा जी बाकी उरेल ते माझं, त्या नंबरचं माझं ते पुस्तक असणार आहे. म्हणजे आता बघा 76ला मी 5 न भागलं. 5 एके 5. खाली उरले 7 5 गेले 2 राहिले. हे 6 ह्याच्यावरती मांडले. ओके. 5 5 25. बाकी किती उरली? 1 उरली. आणि 1 नंबरला माझं कुठलं पुस्तक आहे? मराठीचं पुस्तक आहे. कळलं? म्हणजे फास्ट सोडवायचं म्हटलं तर. आणि दुसरी तर मेथड मी तुम्हाला सांगितले, एकावर 5 पुस्तकं मांडायची आणि सरळ 5व्याला पुढं घेऊन जायचं. 50, त्याच्या पुढं 55, 60 ते 65, 70 नंबरला तर मग परत माझं कुठलं असणार आहे? ह्याच्यावरती सपोज समाजशास्त्राचं पुस्तक असेल तर समाजशास्त्राचं 70 नंबरला असणार आहे. 75 नंबरला पण समाजशास्त्राचं असणार आहे. आणि मग 76 नंबरला जर 75 नंबरला इथं जर समाजशास्त्र आलं, असं समजा 5व्या नंबरचं पुस्तक मी समाजशास्त्र घेतलंय, तर 76 नंबरचं 100% काय असणार? मराठी असणार आहे. म्हणजे सेम टाईपचा प्रॉब्लेम मी तुम्हाला इथं चालू मध्ये काय करून दाखवलं की बाबा कशा पद्धतीनं तो आपण प्रॉब्लेम सोडू शकतो. ओके. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम झाला. वरचा पण झालं. 96 झालं, 97 झालं, 98 जीकेचा प्रश्न आहे. हा पण प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता. 93 नंबरचा क्वेश्चन. थोडं ह्याचा प्रॉब्लेम आहे. 5 27 61. 5 27 61, 122 213, 340 509 या संख्येमालेतील विसंगत पर्याय ओळखा. या संख्येमालेतील विसंगत पर्याय ओळखा. बघा सेम अंकमालेवरती तसाच प्रश्न आहे. आणि अंकमालातले प्रश्न काय करायचे? नंतर सोडवायचे. मी आता तुम्हाला त्या ठिकाणी मला जसे अनुषंगाने दिसत आहेत तसे मी सोडवून घेतोय. 5 27 61, 122 213, 340 509 यामधील विसंगत पर्याय ओळखा. मग आता या ठिकाणी मला एवढं कळते, हा 340 आकडा आहे, 27 आकडा आहे. ओके. म्हणजे 100% वर्ग आणि घन ह्याचा विचार केला तर मला कुठे दिसतंय? हे मला घनाच्या तिथं दिसतंय. कारण 7चा घन किती आहे? 343. 343 मधून जर 3 केले तर उत्तर किती येते? 340. म्हणजे घन वजा 3 असा पॅटर्न असण्याची शक्यता आहे. मला माहिती नाही. बर, मग पहिला 5 आहे. मग आता माझ्या लक्षात आलं 2चा घन किती आहे? 8. 8तून 3 गेले. बघा 2चा घन किती आहे? 8. 8तून 3 गेले, उत्तर किती येते? 5. म्हणजे माझं लॉजिक 100% परफेक्ट आहे. घन वजा 3 आणि तुम्हाला घन करणे, वर्ग करणे ह्याच्या बाहेर प्रश्न जात नाही आणि तुम्ही त्याच लॉजिकनं तो पुढे नेला पाहिजे. म्हणजे घन वजा 3 केला पाहिजे. मग 2चा घन 8 आहे, वजा 3 केलं, उत्तर आलं 5. 27 हा कोणाचा? 3चाच घन आहे. अहो गाहुलं ना. मला सांगा, जर हिथं 7चा घन 343 वजा 3 केलं तर 340 येते. हिथं 2चा घन वजा 3 केलं तर उत्तर 5 येते. आणि हिथं डायरेक्टच घन संख्या दिली ना, 27 हा डायरेक्ट घन आहे. हिथं संख्या काय द्यायला पाहिजे होती? वजा 3. 27 वजा 3 म्हणजे किती? 24 असायला पाहिजे होतं. तिथं दिलंय 27. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा
जरी यदा कदाचित एखाद्याला हिथं लॉजिक लागलं नसतं आणि त्याने सरळ ऑप्शन नंबर 3 मारला असताना तरी देखील त्या मुलाचं त्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलं असतं. पण या सुटण्यासारखा प्रश्न होता, लॉजिक फार अवघड नव्हतं, त्याच्यामुळं मी याला सोप्या कॅटेगरीमध्येच धरणार. सोप्या म्हणजे जे 25 पैकी 20 प्रश्न सुटायला पाहिजे होते त्याच्यामध्ये हा 20 मध्ये 100% प्रश्न येतोय. काय घन वजा 3 घन वजा 3 आणि ह्या 340 वरूनच लगेच दिसला असतं ना. बघा 343 आणि 340 लगेचच कळते ना वजा 3 चा फरक आहे. मग लगेच पहिल्या संख्येला आलो. 2 चा घन किती आहे 8. 8 वजा 3 केलं उत्तर 5 राहिलं. 8 वजा 3 केलं उत्तर त्या ठिकाणी 5 राहिलं. अशा पद्धतीनं या प्रश्नात मग आता बाकीचे तुम्ही घन करून बघा. 61 61 म्हणजे किती येत आहे. 61 म्हणजे 64 आहे ना. 4चा घन किती 64. 64 वजा 3 आलं 61. ओके. 5चा किती आहे 5चा आहे 125. 125 वजा 3 122. 122 आले 122. म्हणजे तशा पद्धतीनं 6चा माहिती आहे 216. 6चा आहे 216 वजा 3 केलं किती 213 आला. अशा पद्धतीनं पुढं त्या ठिकाणी त्यांनी घन वजा हा फॉर्मॅट त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढं आता हा प्रश्न 91 नंबरचा साध्या मेमरीनं तुम्हाला सुटू शकत होता. साध्या मेमरीच्या बेसिसवरती तुम्हाला तो प्रश्न सुटू शकत होता. काय विचारले हो. लॉजिकली तुम्ही जर शांत राहिला असताना तर 100% या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असतं. बघा काय म्हणते. गणेश हा म्हणजे गणेश नावाचा मुलगा आहे. हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून उभा आहे. असं समजा मी गणेश आहे, माझ्या समोर कॅमेरा आहे. कॅमेरा म्हणजेच काय श्री गणेश आहे माझा. हा मग ह्या श्री गणेशाच्याकडं मी हात जोडून उभा आहे. बरं काय म्हणते पुढं. व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. कोणाच्या ह्याच्या ज्याच्या कोणाच्या गणेशच्या. मग असं समजा आपल्याला सगळ्या दिशा माहिती आहेत. ओके आपण दिशा काढून बघू. इकडं असते पूर्व, वरती असते उत्तर, खाली असते दक्षिण आणि इकडं असते पश्चिम. इकडं असते पश्चिम. आता काय म्हणताय की बाबा गणेश अशा पद्धतीनं उभा आहे की त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. मग बघा हा माझा उजवा हात आहे. बघा हा माझा उजवा हात आहे आणि हा माझा डावा हात आहे आणि डाव्या बाजूला पूर्व दिशा आहे. म्हणजे जसा असा मी उभा राहिलो का नाही असाच गणेश उभा राहिलाय. म्हणजे हिथं गणेश आहे आणि गणेश आता कुठं बघत असणार आहे. गणेश दक्षिणेकडे बघतोय. बघा गणेश हा दक्षिणेकडे बघतोय म्हणून बघा मी असं बघतोय म्हणून माझ्या डाव्या हाताला पूर्व दिशा आहे ना. आत्ता डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. नेहमी अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आपल्याला स्वतःला उभं करायचं आणि बघायचं पूर्व म्हणजे काय. सूर्य ज्या बाजूला उगवतो त्या बाजूला आपला डावा हात गेला पाहिजे आणि मग स्वतःला उभं करून बघायचं. मला माहिती ही पूर्व दिशा आहे, इकडे सूर्य उगवतोय. मग आपल्या घराच्या ह्याच्यावरून जजमेंट लावायचं. इकडे पूर्व दिशा आहे, तिकडं माझा डावा हात गेला पाहिजे. बरोबर डावा हात तिथं न्यायचा. मग आता माझं तोंड कुठं जाईल दक्षिणेकडे जाईल. म्हणजे मी ज्यावेळेस माझा डावा हात इकडे जाईल त्यावेळेस मी कुठं बघत असेल मी दक्षिणेकडे पाहत असेल. मी दक्षिणेकडे पाहतोय. मग ज्यावेळेस मी पुढं बघतोय तर माझ्या पुढं काय आहे गणपतीची मूर्ती आहे. माझ्या पुढं कुठली आहे गणपतीची मूर्ती आहे. म्हणजे गणपतीची मूर्तीकडे मी पाहतोय याचा अर्थ गणपतीचं तोंड माझ्या कुठे अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणजे विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे गणपती माझ्याकडे बघत असणार. जर मी दक्षिणेकडे बघतोय आणि गणपती इकडं माझ्याकडे बघतोय म्हणजे कुठं असणं बघत असणार आहे उत्तरेकडे बघत असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 उत्तर असणार आहे. आणि त्यांनी बघा लगेच दक्षिण दिलंय. दक्षिण का दिलंय 1 नंबर ऑप्शनला कारण माझं तोंड दक्षिणेकडे हो मला ते नकोय आणि उत्तर बरोबर 2 आणि 3 मध्ये जास्तीत जास्त चान्सेस त्या ठिकाणी ठेवण्याचे असतात. हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ओके बरं पुढं हा पण प्रश्न 92 नंबरचा प्रश्न पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता त्या ठिकाणी. बघा काय म्हणते एका फोटोमध्ये 4 मुली उभ्या आहेत. एका फोटोमध्ये 4 मुली उभ्या आहेत. रोषा ही रीनाच्या डावीकडे उभी आहे. कोणाच्या डावीकडे रीनाच्या डावीकडे. मग सुरुवातीला रीना काढायची. रीना
हां रीना, रीनाची ही उजवी झाली, ही डावी झाली. ही तर कोण आहे? रोषा आहे. रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. झाली का? झाली. बर पुढं, रीना व मंजू यांच्यामध्ये रीटा आहे. रीना ही तर रीना आहे, व मंजू यांच्यामध्ये कोण उभे आहे? रीटा आहे. झाल्या. आणि किती पोरी दिलेत? 4 दिलेत. झालं, अरेंजमेंटच झाली. तर फोटोमध्ये अगदी उजवीकडे कोण उभी आहे? मंजू उभी आहे. अत्यंतिक सोपा प्रश्न होता, अत्यंतिक सोपा. ऑप्शन नंबर 1 मंजू. म्हणजे सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता हा. 93 नंबरचा झाला, 91 झाला, 92 झाला, 93 झाला. जे ह्याचे आहेत आपण ते नंतर बघू, अंकगणितचे आहेत ते नंतर बघू. बऱ्याच ह्याच्यामध्ये ह्या अशा टाईपचं पझल विचारलं जाते बरं का, अशा टाईपचं कोड विचारलं जाते. एवढा एक प्रश्न आपण बघू. 35, त्याच्यानंतर 12, 35, 12 आणि 17. 35, 12, 17. त्याच्यानंतर 12 इथे दिले, 12, इथे दिले 12, 23 आणि 14. 12, 23 आणि 14. 35, 12, 17, 12, 23, 14. तर 19, 43 प्रश्नचिन्ह. ओके, तर 19, 43 याचं काय होईल? आता बघा, 35, 12, 17, 35, 12, 17 ह्या दोघांमध्ये असं काय कनेक्शन आहे की ज्याचं उत्तर 17 येईल, ज्याचं उत्तर 17 येईल. या दोघांमध्ये तसंच असतं बघा, या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे त्याचं उत्तर हे येईल. मग तुम्ही म्हणताल सर तसं कसं काय ओळखायचं? ह्या असं उभय का आडवय हे कसं काय ओळखायचं? प्रश्नचिन्हावरून ओळखायचं. प्रश्नचिन्ह हे शेवटच्या कॉलमवरून मध्ये दिले ना, ह्या शेवटच्या कॉलमवरून मध्ये दिले, याचा अर्थ ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन ठेवलेलं आहे. मग आता बघा, 35 आणि 12 मध्ये असं काय रिलेशन आहे की उत्तर काय यायला पाहिजे? 17. मग आता 35 ह्याला जर फोडलं तर इथं आहे 3, इथं आहे 5, ह्यांचा करा गुणाकार, किती येईल? 3 5 15, 3 5 15. सेम तसंच 12ला पण फोडा. 12 मध्ये काय आहे? 1, दुसरं काय आहे? 2, ह्यांचा गुणाकार करा, गुणाकार किती येईल? 2. मग 15 अधिक 2 त्या दोघांची बेरीज केली, उत्तर किती येईल? 17. सापडलं ना लॉजिक? सापडलं लॉजिक. आता दुसऱ्याला अप्लाय होते का बघा. दुसऱ्यामध्ये काय दिलंय? 12. दुसऱ्यामध्ये दिले 12. 12ला फोडा, 1 आणि 2 त्यांचा गुणाकार किती येईल? 2. त्याच्या पुढे काय दिलंय? अधिक 23. 23ला फोडा, 2 गुणिले 3 उत्तर किती येईल? 6. ह्यांची बेरीज, एकच मिनिट, तीन 2 6, 14. नाही लॉजिक लागलं. काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, मी तुम्हाला बघून सांगतो. हे मी तुम्हाला 90 नंबरचा प्रश्न पाहून सांगेन. अजून एक मराठीचा क्वेश्चन राहिला होता, तेवढा मराठीचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. काल घ्यायचा राहिला होता. हां, 18 नंबरचा प्रश्न. काल एक मराठीचा क्वेश्चन राहिला होता 18 नंबरचा. 18 नंबरचा प्रश्न असा आहे की गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा होता. गटात न बसणारा. मग गटात न बसणारा शब्द खालीलपैकी कुठले? सगळे समानार्थी शब्द दिले बघा. पय म्हणजे पाणी, सलील म्हणजे पण पाणी, नीर म्हणजे पण पाणी, पण शीर म्हणजे काय असतं? दूध असतं. शीर म्हणजे काय असतं? दूध असतं. आणि शीरमध्ये दूध म्हणजेच हा गटात न बसणारा शब्द त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर हे पण बघा, गटात न बसणारी संख्या ओळखा. संख्या ओळखा गटात न बसणारी.
हा पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. 18, 17, 26 आणि 25. मग बघा 48, 17, 26 आणि 25. लगेच आपल्या डोक्यात वर्ग आणि घन अधिक 1 केले का वजा 1 केले का हे असलं पाहिजे. 4चा वर्ग किती आहे 16. बघा 4चा वर्ग किती आहे 16. 4चा वर्ग अधिक 1 16 अधिक 1 बरोबर 17 बरोबर. त्याच्यानंतर 5चा वर्ग अधिक 1 25 अधिक 1 म्हणजे किती 26. 37 म्हणजे काय 6चा वर्ग अधिक 1 36 अधिक 1 बरोबर 37 झालं. हे 3 तर सेम झाले म्हणजे गटात न बसणारे काय असणार आहे 48 असणार आहे. हे तर किती असायला पाहिजे होतं 7चा वर्ग अधिक 1 7चा वर्ग 49 अधिक 1 उत्तर यायला पाहिजे होतं 50. पण ह्यांनी काय केले 7चा वर्ग 49 वजा 1 केले त्याच्यामुळे गटात न बसणारा 19 नंबरचा प्रश्न आहे. ओके. त्याच्यानंतर 20 नंबरचा पण प्रश्न सोप्या कॅटेगरीतला आहे. बघा 20 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. 20 नंबरचा प्रश्न जर विचारात केला तर 20 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा इथं 2 दिले 5 दिले 10 17 6 आणि पुढची संख्या काय येईल. मग ह्याच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे त्या ठिकाणी ओळखायचं आहे. मग आता बघा 2 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे 3चा. त्याच्यानंतर 5 आणि 10 मध्ये 5चा. त्याच्यानंतर 10 आणि 17 मध्ये 7चा. 17 आणि 26 मध्ये 26 वजा 17 26 वजा 17 करा इथं झाले 16 9 7 16 9चा फरक आहे. 9चा फरक आहे म्हणजेच पुढचा फरक किती असेल ह्याच्यामध्ये +2 +2 +2 म्हणजे 9 अधिक 2 किती होतील 11. 26 अधिक 11 केले 26 अधिक 11 केले उत्तर येईल 37. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढं ह्याचे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन आहेत त्यातले निम्मे अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चन घेतलेले आहेत. उद्याच्या पार्टमध्ये अजून आपण राहिलेले बुद्धिमत्ताचे क्वेश्चन घेऊ. आपण काय केलं मी याच्यामध्ये काय केलं की हे सोडवत असताना की मी याच्यामध्ये लॉजिक हेच वापरलं की मला सुरुवातीला सुटत्यात कोणते ते प्रश्न मी उचलले. आता मगाचा बघा प्रश्न एक पझलचा होता कोड्याचा होता. मला तो प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे माझ्याकडे अवेलेबल तो नव्हता. माझ्याकडे मार्कच करायला तो नव्हता. मला असं वाटलं लॉजिक चुकतंय मी लगेच स्किप केला. अहो जाऊ द्यात ना माझा तो 1 मार्क गेला तरी मला काय हरकत नाही. मला 20 मार्क तरी ॲटलिस्ट पेपरच्या आपल्याला पेपर बसल्यावरती कळतं की पेपर हार्ड स्वरूपाचा आहे. आपल्यालाच हार्ड नसतो तो सगळ्यांनाच हार्ड असतो. अशा वेळी मेंटली स्टेबल राहून मला 20 मार्क काढायचे होते. मी बघता बघता आता 3 प्रश्न तुम्हाला सांगितले इथं 1 2 3 आणि ते पण 3 मिनिटाच्या आतमध्ये काढले मी. जर मी त्याच पझलमध्ये गुंतून बसलो असतो तर अजून 10 मिनिट मला ते पझल सुटलं नसतं आणि माझे मार्क पण गेले असते. बरं त्या पझलला पण 1 मार्क आहे. याला पण शय म्हणजे पाणी ही शीर म्हणजे दूध नीर म्हणजे पाणी सलील म्हणजे पाणी ह्याला पण 1च मार्क आहे. म्हणजे आपल्याला वेटेज लक्षात घ्या. वेटेज सगळ्यांना सारखं आहे. इगोवरती घ्यायचं नाही. मार्क मिळवण्याकडं त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले नक्की लाईक करा शेअर करा. धन्यवाद.